गाडीचे पैसे संपलेले शकता. हा 500ला ओळखत असाल तुम्ही. हा थापी मास्टर आपण ओळखत असाल. तिसऱ्याला ओळखत असाल. गाडी बघा किती भारी आहे. त्याला अजून भेट द्या. गाडीचं नाव नाही माहिती आपल्याला. मग असा बोललाच तो पण यार आपण आपल्या मुलं काय इकडे चला तर आज आपल्याला नवरा बाहेर काढायला जायचा. कॅशवाला सिट्या मटन चिपकवलंच नाही काय? चिपकवायचं ना. चेक कर. ही वाली नीली वाली कॉड का नाही घेतली? ही पिटीची आहे. हमिंग येतंय. बघू शकता आपले पोरं इथं काय काय अबे गाणं वाजवते. गाणं वाजवून नाही तर मग बाद नवीन लेटेस्ट काली बिंदी एवढा नको परदेशी होतं. चम्मा चम्मा पाहिजे होतं. परदेशी वाजव काली बिंदी सुदेश राठवल सातपतीचे मास्टर आपल्याला आता हकलवलेली आहे आणि एसटी स्टँड जवळ आपल्याला जायला सांगितलेलं आहे आणि त्याने आमची इज्जत पण काढली. टेम्पो नाही असे बोलले.
गाडीचे पैसे संपलेले आहेत, बघू शकता. हा 500ला ओळखत असाल तुम्ही. एक नंबर आहे. हा थापी मास्टर ह्याला पण ओळखत असाल, ह्याला पण तिसऱ्याला ओळखत असाल. गाडी बघा किती भारी आहे. त्याला अर्जुन भेंड्या, गाडीचं नाव नाही माहिती आपल्याला. मग असा बोललाच तो पण यार. आपण दोघं आलो असतो डबल सीट. ड्रायव्हर कोण नाही, हा बसणार आहे पाठचा. चला सामान काढता. गाडीचा कलर निघाला. जिप्सन प्रतीक पेंटर आहे त्याबद्दल. हे सामान काढायचं ना, बघू शकता. मसल्यामध्ये आतमध्ये बस नाही आहे म्हणून आपण चालत जायला लागतंय पुढं. हा पाठीमागून प्रतीक येत आहे. सर्व चालतच जात आहेत. दम निघाला चालून. सांग प्रतीक काहीतरी सांग. काहीतरी सांग. चला तर आपण हॉल बघूया. हॉल दाखव. आपल्या बँजोवाल्याने सायकल पण इथं हॉलला आणलेली आहे. लिफ्ट मधून. कोणाची? हो सांगतो ना. हा भाई इथं रोटो वगैरे आणायला पाहिजे तर रोटो सेट नाही रे. असं थोडं चांगलं वाटलं असता. बघू शकता हॉल बघा. पाठीमागं बघा काम चालू आहे. आपण जेवायला तिथं बसायचं आहे. प्रतीक माझ्यासोबत नाही बसणार जेवायला, तुझ्यासोबत बसणार आहे. मग कोणासोबत? गॉगल घाल ना आपला. मी त्यासोबत बसू शकत नाही. का रे? ए सुद्या इकडे. सुद्या गाणं कुठला वाजवायचा बघूया लग्न झाल्यानंतर.
शकता आता आपण जेवून आलेलात आणि आपले सर्व मित्रमंडळी इकडे झोपलेले आहेत. हा बघा कसा झोपलाय पाठीमागचा. तर आम्ही पण इथे झोपायला झालेलो आहोत. काय करणार, जीप मधनं फिरतायत पोरं बघा मुंबईला. लगेच मुंबईला आले. आपण इकडे दिसत नाही येताना. अशा प्रकारे सुंद्याकडनं आपल्याला कुठले बिस्किट 2020 बिस्किट आलेले आहेत. सेरेमनी हॉलमध्ये जन्मा येईल का आमचा सिंगर आहे. सुद्या या क्षेत्रात किती वर्ष आहेत? 4 वर्ष. आणि काय वाजवतोस? बँजो. बँजो मध्ये काय काय वाजवतोस? बँजो बुलबुल आणि कीबोर्ड. किती गाणी येतात आतापर्यंत तुला? जास्त ना. मग किती? थोडीशी. थोडीशी म्हणजे किती तरी पण? 50. आणि तुझे सुपारीचे काय रेट असतात ऑर्डरचे? आईच्या वारी देतात, देण तेवढे घेतात. देन तेवढा नाही रे. तुझ्या काय अपेक्षा आहेत का नाही? 500 रुपये देतात फक्त नाईट. नाईटचे फक्त 500च देतं तुला? आणखी वरातीचे किती देतात? वरातीचे 400. वरातीचे 400 देतं काय? मग काय तुझी अपेक्षा आहे पेमेंट वाढावा? मी सोडते बँजो. काय अवधूत डवटे 7 वर्ष वाजवत आहेत. किती वर्ष वाजवत आहेस? 7 ना. मग ड्रम मध्ये 1 नंबर. आणि तिकडे आपला ताशावाला तो सध्या टेन्शनला आहे. हा बाकीचे आपले तिकडे आहेत. हे समजून बसते तिकडे सगळे. त्यांना काय सुद्धा काम द्यायचं आहे? त्यांचे त्यांचे चेहरे दाखवले. त्यांना काम काय द्यायचं आता बोल चल. तो काकी आहे ना, हे दे भाजी घासायला. लोक रहते यार यहाँ पर. आता प्रतीकचा इंटरव्ह्यू. बोला. हा तुम्ही किती वर्ष बँजो मध्ये वाजवता? 9 वर्ष. 9. पहिली तुम्ही कशापासून सुरुवात केली? टालापासून. टाल कसले? टाल कसले होते? नंतर तुम्ही काय वाजवलात? सायकल. त्यानंतर त्यानंतर काट्या उचलल्या, हा. काट्या दिल्या. आता तुम्ही काय वाजवतात? आता थापतो. थापडोलचा प्रवास कसा झाला? चांगला झाला. टालापासून ते थापडोल पर्यंतचा प्रवास. टाल नंतर काट्या उचलला, सायकल धरली, उलटो वाजवला. ऑलराऊंड आहे, फक्त कॅश वाजवता नाही. कॅशिओ कोण वाजवतं मग? द्या. कसा वाजवतो तो? 1 नंबर. 1 नंबर. तो बोलतो मला 500 रुपये देतात. 500 म्हणजे जेवढा वाजवत तेवढे 500 भेटणार. मग तो गाणी कशी वाजवतं? वाजवतं पण कसा पब्लिक बघून वाजवला पाहिजे. तो तर आहे. डबल गाणं नाही आला पाहिजे. मग त्याला आता काय तुम्ही सुधारणा सांगू शकता? तोच सांगते. त्याने मगाशी झाला इंटरव्ह्यू. त्याला सनई वाजायचे बाबा आलेले. हा मी सांगत नाही की तू सनई वाजून होतो. जास्त त्रास होतो सनईने. हा. दात बीत जातात. सांगत होते त्याला.
मग आता तो पुढं काय करणार आहे? पुढं तो शक्ती तुळामध्ये वाजवण्याचा प्रयत्न आहे त्याचा. त्याला मोठा व्हायचा स्टार होता स्टार. आता कोणता ऑर्गन घेतलाय? रोलँड 10 घेतला आता. मग पार्टी वेटी द्याला ना बिस्किटचे पुढे. सेल कुठे आहे? आणि आपला ताशावाला कसा आहे? एक नंबर. ताशा आणि थापडोलची जोडी कशी आहे युगलबंदी? एक नंबर. मग तुम्ही काय पुढे सांगू शकता पोरांसाठी? काय नाही, काय सांगणार पोरांसाठी? पोरांना काय अजून सुधारणा केल्या पाहिजे? सर्व सगळे चांगले होतं. काय सुरू काय करायची गरज नाही. कुठला गाणं सर्च मारायचा आहे रे गुगलवर? हॅलो जिमिनी, दिस द सॉन्ग. टानानाना टानानाना टानानाना. Hello. Yes, I understand. You've confirmed that the song you're interested in is Dana Nana Dana Nana Dana. तर मित्रांनो, आम्ही मिनिडोरमध्ये सामान भरायला जात आहोत. ये इकडे. आणि तालुकात्रीवर सुपारीच्या ए गाणं होऊन जाऊ दे एक आपला. तालुक पडल्याशिवाय वाजवणार नाही. आता काही एवढे लवकर कोण नाही ना. तिथं मंदिरात बसवतोय, मग तिथं ढोल. काय बोलतो रायगड जिल्हा? फोन करा फक्त. वरात नारळ सुपारी. चला हे सामान ठेव. नादत नाही. चला ए सामान बाहेरच ठेव. सामान इकडे ठेव.
चला मित्रांनो, तर आपल्याला आता नवरा काढायला जायचं आहे. आता 5-10 मिनिटातच नवरा निघणार आहे. चला मित्रांनो, ऑर्डर आटपली आहे. बघू शकता पॅकअप. चला बाय बाय.